ग्लोबल साऊथमधल्या 5 देशांच्या दौऱ्यासह ब्रिक्स परिषदेमध्ये सहभागी होऊन पंतप्रधान मायदेशी परतले। या दौऱ्यात त्यांना 4 देशांचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान। बिहारमध्ये सुरू असलेली मतदार यादी सुधारणा मोहीम सुरू ठेवावी, मात्र रेशन कार्ड, आधार कार्ड यासारखे पुरावेही ग्राह्य धरण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सल्ला। गुलामगिरीच्या खुणा पुसत स्वाभिमान आणि भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करणाऱ्या सिंदूर पुलाचं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण। एका शतकाहून अधिक जुनी परंपरा असलेला गणेशोत्सव यापुढे महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार, आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा। शहापूरच्या एका खासगी शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या आक्षेपार्ह शारीरिक तपासणी प्रकरणी मुख्याध्यापिकांसह काही जणांना अटक, कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ झाल्याप्रकरणी कारवाई करून 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे निर्देश। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकाच्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाईल, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली माहिती। विकसित भारताच्या उभारणीसाठी विद्यार्थी घडवण्याचं उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करावी, कुलगुरूंच्या परिषदेत धर्मेंद्र प्रधान यांनी दिला सल्ला। ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी गुरुपौर्णिमा आज देशभरात साजरी। पंतप्रधानांसह इतर मान्यवरांनी जनतेला दिल्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या 3ऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडचा नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय। आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेमध्ये नोवाक जोकोविच तब्बल 14व्यांदा उपांत्य फेरीत दाखल। यानिक सिन्नर आणि इगा श्वान्तेक यांचीही उपांत्य फेरीमध्ये धडक।